आज माघ शुद्ध जया एकादशी असल्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की हाच तो विठ्ठलाचा गाभारा आहे। या गाभाऱ्याला खरं तर वेगवेगळ्या खरं तर 20 ते 22 प्रकारच्या फुलांनी खरं तर सजवण्यात आलेले आहे। यासाठी 2 टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की पिवळा झेंडू असेल, लाल झेंडू असेल, शेवंती असेल, त्याचबरोबर देशी विदेशी फुलांचा देखील सुंदर असा वापर खरं तर यामध्ये करण्यात आलेला आहे। रुक्मिणीचा गाभारा असेल, विठ्ठल असेल, त्याचबरोबर 16 खांबी 4 खांबी अशा देवाच्या मंदिराच्या विविध भागांना खरं तर सुंदर अशी सजावट खरं तर करण्यात आलेली आहे। आज पहाटे खरं तर देवाची जी नित्यपूजा झाल्यानंतर ह्या खरं तर माघ शुद्ध एकादशी सोहळ्याला खरं तर सुरुवात झाली होती। आज जर आपण बघितलं तर आजची जी नित्यपूजा आहे हे मंदिर समितीचे सदस्य ह.ब.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि संभाजी शिंदे यांच्या हस्ते खरं तर आजची महापूजा संपन्न झाल्यानंतर ह्या सोहळ्याला सुरुवात झाली होती। विठ्ठलाच्या दर्शनाकरता राज्याच्या विविध भागातून जवळपास 6 लाख भाविक खरं तर आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून 7 ते 8 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 15 तासाचा खरं तर कालावधी लागत असल्याचं भाविकांकडून सांगण्यात येतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर आजच्या ह्या एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात ही पहाटेपासून झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि विठ्ठलाचा जो गाभारा आहे सुंदर अशा फुलांनी सजवण्यात आलेला, त्यामुळे देवाचं जे रूप आहे अतिशय सुंदर असं रूप हे देवाचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीशसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।